डॉक्टर ही व्यक्ती आजाराचं निदान लावून औषधोपचार करणारी व्यक्ती आहे. देव नाही, देव नाही, देव नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. आयुष्याची मर्यादा संपल्यावर डॉक्टरला जावं लागत नाही का? जावं लागते, जावं लागते. हे तितकंच खरंय. मग तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बापच म्हणावं लागेल ना, विश्वाचा मालक म्हणावं लागेल, विश्वाचा मालक. याच्याही पलीकडे सांगू का, तुम्हाला श्रीमंत किती करायचं भिकारी किती करायचं हे पण त्याच्याच हातात आहे. येन प्रारब्धो वयोयाती ललाटम प्रपटलेषु अर्थे यत् संपने जायतो भनंगाम भनंगा भनंगा यच्चायते पांतस्ता. भनंग म्हणजे भिकारी, राम म्हणजे राजा. राजा करायचंय, भिकारी करायचंय. ललाट प्राप्तो यच्चायते सकला तुम हस्ते शिक्रिया नाम. या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे येतात. म्हणजे भिकारी करायचंय त्याच्याच हातात, श्रीमंत करायचं त्याच्या हातात, राजा करायचं त्याच्या हातात. वाचित कोण नाही हो. तुमच्या सोबत जितके विद्यार्थी होते तितके डॉक्टर झालेच का? तुम्ही जितके गायनाच्या परीक्षेत बसले तितके विशारद झालेच का? लय म्हशी सांभाळायलेत ना. माना लागेल का नाही? याच्यासाठी कृपा लागेल का नाही तुम्हाला? ठीक आहे, तुमच्या वंशाची कृपा असेल, प्रांताची कृपा असेल, परिसराची कृपा असेल, साधू संतांची कृपा असेल, मग त्यांच्यावर नव्हती ना. सगळे शिक्षक झाले प्रसन्न नसतं झाले तुमच्या बरोबरचे नाही. कितीतरी ट्रॅक्टरला गिरीस घालायले. हे कोणाच्या हातात आहे माहिती? त्याच्या हातात. तुमच्या सोबत पकवाद वाजणारे सगळेच झाले का तसे? नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. हे सगळं त्याच्या हातात आहे. मग इथं तर विचार करा ना, तो किती मोठा आहे. विश्वाच्या घडामोडी करायची ताकद त्याच्यात आहे, पण त्याला सुख नाही. त्याला सुख नाही. कोणी सुख दिले? संतांनी. संताचे सुख झाले या सेवा करे त्यांची. संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची. वाक्य कळालं ना? देवाला संतांकडनं सुख प्राप्त झाले आणि फुकट नकोय म्हणून सेवा करते. सोपं उदाहरण सांगतो, कळेल रुचेल. जणे आले म्हणून चोंबाळीत नाही. गुरुजी माहिती आहे ना माझा अपघात झाल्यापासून कुठे जातोय? साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये. किती माझ्या शरीरावर चर्या केली चर्या तुम्ही. पण तुम्ही जर म्हणले महाराज माझं गेट सांभाळा बरं घंटाक्स, तर किती धुनकुट येईल मला. वाची खोटं बोलायला होत्या. किती मिरच्या लागते गिरगावच्या बाळाला. डॉक्टर साहेब मला भेटवर राय म्हणले. गेली असून चर्चा. मला का दुसरे डॉक्टर नव्हते का? हिंमत द्यायची ते मला गेट सांभाळ म्हणले. गिरगावच्या बाळ्याला पण धुनकुट येते. पण संतांचं सुख ज्या देवानं संतांकडून घेतलंय का, तो जगाचा मालक. दत्त चोपदारी कधी का? संत शिरोमणी निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे देवाला त्यांचे घरी आणि दत्त चोपदारी करीत असे. दारातला चोपदार म्हणजे कोण? वॉचमन. गेटमॅनच म्हणाला गेलं. मग जगाचा मालक संतांच्या सुखाचा परतावा करत असताना वॉचमन झालाय. याचा अर्थ देवाकडे सुख नव्हतं. अजून एक पुरावा सांगतो मागच्या मंडळींना, की देवाकडे जर सुख असतं तर वैकुंठातून संतांच्या या सुखा का
सहज नाव विसरलं. इथले मार्गदर्शक अधिष्ठित आदरणीय प्रभाकर महाराज शास्त्री श्री क्षेत्र पावनधाम आश्रम, त्यांनाही प्रणाम. अजून एक विसरलंय. मी रात्रीच्या कीर्तनातही बोलून गेलो. काल दुपारी सुद्धा बोललो. बारामतीकडे होतो दुपारी. तिकडे पंढरपुरातल्या मालकांनी आपल्याकरता एक देवदूत पाठवलाय. मंदिराच्या जीर्णोद्धारा करता आणि गौमातेच्या सेवे करता असा एक देवदूत, आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरु पाचपोर बाबा, ज्यांच्या मुखारविंदातून आपण माझ्या विटेवरच्या मालकाचीच पण क्रतात्रेता युगातली कथा श्रवण करत होता प्रभू रामचंद्राची, त्यांनाही प्रणाम करतो. या सुखाकारणे देव येडावला. मग ते हे सुख कोणतं होतं ते घरी गेल्यावर पहा, पण देवाकडे नसावा. या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बरं, संतांकडे सुख घेत असताना संतांची घर तरी कोणती चांगली होती? आता त्यांच्या अभंगावर आम्ही कीर्तन करून घर बांधले, असे घर त्याला नव्हते. घर नव्हते. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार उपमोड की जर्जर. माझं वाक्य. आता आम्ही त्यांच्या भंगावर कीर्तन करतोय. मला गुलाबाचे फुलं टाकले तिथून इथपर्यंत. गुलाबाचे फुलं टाकले. नाना प्रकारचं जेवायला काय होतं, यांच्याकडे देव जात होता आणि देव यांच्याकडनं सुख घेत होता. त्यांची इथं खाना काय होतं, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. महाराष्ट्रात एखादं घर असेल का त्याची इथं पानपुडा नसेल? इकडे घ्यायचं काम नाही ना. सक्रातीला ह्याची कुणी केलं द्यायला. आता तुम्हाला सांगतो, भांडे घासायच्या घासणे इकडे घ्यायचं काम नाही. आमच्या इथं संक्रांतीला इतक्या शॅम्पूच्या पुढे आल्या की आम्ही गाडी पण शॅम्पूच्या पुढे न धुतो. काही दिवसाला यायनं गहू ज्वारी गॅस वाटावा म्हणजे बस झालं. बाळाला पुन्हा ताण नाही. पण या मोठ्या चतुर येतात, ह्या तोंड पाहून वांदे की बड्या घरची बाई आली की गुळाचं ढेकूळ, जरा बड्या घरची आली की मग बघव, आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी. होंडी होशीन होंडी पंक्तीत आणि वानात. वान म्हणजे दान. पंक्तीत आणि दानात जो पक्षभेद करीत असतो, त्या बाईला पाल व्हावं लागतंय. येन दातृत्वाम भयस्थितो शंका भय व्याप्तेषु आगा गेहाम्यच्चायते भक्षन्ति कीटका नैवं गिरगावकर लिखितम. गेह म्हणजे घराच्या भिंतीवर सरपटणारे प्राणी. त्याचे पुढचे 2 श्लोक राहिले, असू द्या जाऊ द्या, ते तुम्ही घरी गेल्यावर पहा. आणि भक्षन्ति कीटका, पालच. मग किडे खाणाऱ्याच्या पोळात जावं लागतंय. चुका करायची नाही माझ्या माहिती. कशाला कीर्तन ऐकायचे? आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी कीर्तन ऐकायचे. काय सांगत होतो? सुख सुख कण्या होत्या हो, खाला कण्या. पानपुड्याचा विषय सांगत होतो. तर तुकोबारायच्या घरी पंढरपुरातला मालक जेवल्याच्या नंतर तुकोबारायने नमस्कार करून देवाला सांगा, देवा मी दुर्बळ आहे रे, मी गरीब आहे रे, मी गरीब आहे. तुला सुपारी देऊ शकत नाही, विलायची देऊ शकत नाही, लवंग देऊ शकत नाही, मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मग इतकी नाजूक परिस्थिती तरी पण यांच्याकडे सुख होतं देवाला देण्यासाठी. नामदेवरायाच्या घराची भौतिक श्रीमंतीत एकनाथ महाराजांचं घर जर सोडलं तर बाकी सगळ्या संतांची घरं साधी होती. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी, जाणत शियाळी नामयाची. काय एक घर, वारा पाणी मुसळधारा, वारा पाणी मुसळधारा, तेने मोडीले छपरा, तेने मोडीले छपरा. तरी पण जगाच्या मालकाला सुख देण्याची ताकद त्यांच्यात आहे. 4 वाकांचं थोत्तर बंद झालं. इथपर्यंत आलतो ना.
चारवाक विचारित होते की तुकोबारा म्हणतात सुखाला आग लागो, मग यांच्याकडे सुख आहे का? भंगिऱ्या सुख इतकंय, सुख अजून संपलंच नाही, म्हणून पंढरपुरातला मालक खाली आहे. आणि जर सुख संपलं असतं तर वरी गेला असता. अजून सुख आहे, ते इतकं सुख आहे, इतकं सुख आहे की अजून देवाला पण कळालं नाही संतांकडे सुख आहे. म्हणून डोक्यातलं काढून टाका, संतांकडे सुख असेल का नसेल. अप्रतिम सुख आहे. अपांपती निरजा येते अब्राह्म रपटले शिदया धरा यज्जा येते क्रिया सर्व शाखा भेदीच्या दहा. अपांपती म्हणजे समुद्र, पाणी मोजता येईल. धरा, पृथ्वीचं वजन करता येईल. प्रपटल अंबर, यालाही मोजता येईल. सर्व शाखा भिन्नम, हे मोजता येतील. पण संतांचं सुख मोजता येत नाही. इतकं संतांकडे सुख आहे म्हणून ते त्यागू शकतात. संत म्हणून आगी लागो तया सुखा. आता राहिला प्रश्न, तया हा कोण्या सुखा? की जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाही त्या सुखाला आग लागो, त्या सुखाला आग लागो. उदाहरणार्थ एखादा राजा असेल आणि राजा रिकाम्या वेळात जर देवाचं भजन करीत नसेल तर त्याच्या सुखाला किंमत नाही, किंमत नाही, किंमत नाही. अशा सुखाला आग लागो. मग ऐका पुरावे, तुम्ही मला फक्त आशीर्वाद देत राहा, त्याच्यावर बाळू बोलत राहील. विठाला एक माणूस म्हणला, काय सांगायचं महाराज, लग्नाच्या आधी बऱ्यापैकी सुख होतं, पण काय झालं, लग्न झाल्यापासून फार आनापाठी मागे लागला महाराज. काही सत्यारी येणं होत नाही, तुम्हाला फोन करणं होत नाही, काहीच नाही. काय महाराज, लय चांगलं व्याप, काय सांगायचं. त्या 7-8 म्हशी, 9-10 गाई, ते दूध नेणं, पेंड आणणं, ते पैसे. अहो महाराज बँकेत टाकायला वेळ नाही. अरे बापरे, रावणाचा चुलताच. कोणाला सांगायला, गिरगावच्या बाळ्याला काय सांगायचं महाराज, वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही. मग एका बायकोवाला जर वेळ नाही म्हणत असेल तर त्याला 16,108 बायका येतात. त्याला कशाला तुम्ही म्हणता पाऊस पार? त्याला वेळ तरी कुठून भेटेल मला सांगा ना. आणि पोरं तर 56 कोटी यादव आहेत, कसा वेळ भेटेल त्याला? अशी थोडीशी कल्पना केली पाहिजे ना. सगळे बोट दुसऱ्याकडेच नाही दाखवले पाहिजे. कधी एखादा आपल्या बी डोळ्यात घेतलं पाहिजे ना. आपल्याला एक पपेची माहिती माणूस म्हणतो वेळ नाही. एकच 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 हाय. आता नसतो मी ना, पपेची मायच तशी भेटल्या वेळ भेटत नसतो. एकदा घोडी घेतली तुम्हाला माहिती नसतं, तुम्हालाही माहिती. घोडी मला नाद होता, घोडी कोणाला बरमुडी घे, काही घे, आपण घोडीच घेतली. दुसरा नाद नाही काय, घोडी घेतली. पण त्या घोडी विकणाऱ्याला म्हणलं, मी तुला म्हणलं तितके पैसे देतो, मी कमी करीत नाही, 4-2 हजार रुपये तुला आगाव देतो. पण पहिले दिले तुरीचे, मग नंतर 4-2 दिले ती कीर्तनाची देतो. माणसानं खरंच सांग. पण त्याला म्हणलं मी घोडी बसून पाहिजे. म्हणलं बसा. पहिली चाल, पहिली दवड, महादवड आणि शेवटची तिसरी चाल जी असती ती 55-45 स्पीडची असती. या तिन्ही चालीत घोडी बसली. आनंद वाटला. पैशाचं पुढे दिलं, घोडी घरी आणली. पण घोडीला चौथी खोड होती माहिती. घोडी बसल्यावर पहिल्या चालीत चालायची, दुसऱ्या चालीत चालायची, तिसऱ्या चालीत 3 चाली असतात, पुन्हा नसली चाल पुन्हा असती माणसं पाडायची. तिला ती याच्यात धरीत नाही ते. मग मी मस्त घोडीवर बसलो. त्या दिवशी कीर्तन नाही, काय नाही, शेतात गेलो, घडी घडी पाहू लागले. वजनातच बाळ. नवीन घोडी आणलेली. नवीन घोडी असल्यावर माणूस जरा वेगळ्याच वजनात असत. नवीन घोडी असली की आरशात पायगन पावडर. तुम्ही कोणती घोडी बदरी, तू गैरसमज करून घेऊ नको. मी घोडी म्हणायलो, घोडी. हे असं होतं बघा. बसलो घोडीवर, आनंद वाटू लागला. ह्या घोडी उगी अशी चलत होती, मनका पण हलत नव्हतं. मनका पण घोडीला एक खोड होती. बोर दिसली की तिच्या खालून जात होती. लोंकाळ्याला बोरी खालून जात होती. लोंकाळ्याला. मी आधी 4-2 बाऱ्या बसलेलो होतो, म्हणून मला कळालं आता घोडी काय आखडत नाही गडे, ही बोरी खालून जाती ना आपलं थोतर वरबडी ती नवडी आली. धकलं धकलं धकलं. अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलो आहे का नाही? अशी घोडी माणसाच्या जीवनात भेटू नये. मी घोडी म्हणायलो. आयंदळ घोडीशी पायंदळ भला आणि अवकुशळ वायकुशळ सांगत नका. वैकुंठवासी बापूसाहेब मालक, दिंडी क्रमांक 15 चे मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशी पायंदळ वाला
आणि अवकुशळ वायकुशळ आणता मी नाही म्हणायचं, ते म्हणायचं. मग अशी जर असल तर वेळ देत नाही भजनाला, अशी जर असेल तर भजनाला वेळ देत नाही ना. अशा सगळ्या नसू शकतात ना. सगळ्यांनी तेच म्हणावं मी प्रपंचात आहे, मला भजनाला वेळ भेटत नाही, मला भजनाला वेळ भेटत नाही, मूर्खपणाच होतो. 1800 बायका साहेब, 1800 नागरे, जर 1800 कशा होत्या? इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, त्या 1800 बायकांमुळे तुम्हाला श्रीमंत पदवी मिळाली. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, त्या इतक्या इतक्या अधिकारी होत्या, इतक्या अधिकारी होत्या. त्या 1800 पैकी एखादी जर रात्री 1 वाजता उठली ना डॉक्टर साहेब, 1 वाजता उठल्याच्या नंतर पहिला हात तिचा डोक्याच्या पदराला जायचा, पदर सरकलाय का पडलाय का डोक्यावर, तिचा आचळू सरसावला, तिचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. इतक्या नीती संपन्नीतल्या होत्या. आता राहू द्या, तू पकडून लागत. मी त्या सांगायलो 1800, मी तुम्हाला कुठं सांगायलो? मी तुम्हाला नुसतं सांगायलो, तुम्हाला घ्या मग मी कुठं तुम्हाला माहिती. आणि जर तुम्हाला आचरणात आणायचं असेल तरी पुराणातल्या 2 गोष्टी सांगतो. देवानं पैसे कोटीनं द्यावा, पण उघडे नाही ठेवा. देवानं पैसे अब्जानं द्यावा, पण उघडे नाही ठेवा. देवानं पैसे खरवानं द्यावा, जिंच्या पॅन्टीवाल्याला आकडा कळत नाही, फक्त हो म्हणा. निखरवानं द्यावा, पद्म देवा, शंखू देवा. एकावर किती शून्य म्हणजे शंखू. 18 विठाला विठाला इतके पैसे द्यावा, पण डायरीच्या पुढून नाही ठेवा. पैसे डायरेक्टच्या पुढून उघडीची वस्तू. लक्ष्मी झाकलेली असावा. एक देशायाम भारतेषु अंगनास्तताम सर्व कायाम अंबरेषु यत्पुनिता वर्षायाम मात्रेषु स्थिता. जाबाली नावाच्या साधूचं वाक्य. रमा म्हणजे पैसे झाकलेले असावा. देशायाम भारतेषु कामिना म्हणजे स्त्री. अंगा कायानवरधेषु अंबरा. काया म्हणजे शरीर आणि अंबर म्हणजे वस्त्र. सगळं अंग झाकलेली स्त्री असली की तिला नमस्कार जगदंबा म्हणून करत जावा. पैसे झाकलेले असावा आणि या देशाच्या स्त्रीने जास्तीत जास्त अंग झाकलेला असावा. हा वारकरी संप्रदायाची, पुराणाची, वेदाची, शास्त्राची, ऋषीची, मुनींची मनोगतातली कोरची कल्पना. विठाला विठाला. अशा 1800 बायका. त्या राजाचं नाव महाराज गोपीचंद राजा. आगीदाबा तयार होता, त्याचं नाव होतं गोपीचंद राजा. गोपीचंदाला मुलगा झाला मुक्तचंद. आईचं नाव मैनावती. आगीदाबत आहे असं का सांगतोय? काय मालकांचा 1800 बायकापैकी रोज 300 बायका आंघोळ घालीत होत्या. मी काय तिथला सरपंच नव्हतो असं पुराण सांगते. पहावे पुराणी विचारून पुराण सांगते. रोज 300 बायका. सनई, चौघडा, सूर, बावनिया चंदनाचा चौरंग, सोन्याच्या फिरक्या, हत्तीच्या दाताचे पाय चौरंगाला. एवढं वैभव होतं त्याचं. त्याचं नाव होतं गोपीचंद. त्रिलोचन राजाचा पुत्र. बापाचं नाव त्रिलोचन, मुलाचं नाव गोपीचंद, त्रिलोचनाच्या नातवाचं नाव मुक्तचंद. त्याच्या पुढचं ऐकायचं का? पण हेच 3 ध्यानात करा. बस झालं. जास्त गोळ्या घेतल्या मला वाटतं रिॲक्शन येत आहे, त्याच्यामुळे बस झाली 3. त्याच्या पुढचं पुन्हा कधी पाहू. असा हा गोपीचंद. पण त्रिलोचन नावाचा राजा निघाला. एके दिवशी गोपीचंदाचं स्नान चालू आहे. आई गोपुरावर होती. गोपूर म्हणजे माडीची पडवी, ज्याला आपण सायवन म्हणतो. खालचं वरचं जेवढे मजले असतील तेवढे. आपल्या आताच्या भाषेमध्ये पोर्च म्हणावं लागेल. पोर्च. पडवीत होते, पोर्च्या सायवानात होते. आणि वरून चौकात आपल्या मुलाचं स्नान आई पाहत होती. सुरसनई चौघडा वाजत होता. काही पत्न्या पाणी घालीत होत्या, काहीने उठणं लावलेलं होतं. काय काय वैभव. या विश्वास संसारात फक्त 9 लोकांचं वर्णन केले, त्याच्यापैकी एक राहू नये.
एक नंबरला संसारात सुख कोणी बघितलं असेल तर त्याचं नाव आहे राजा भरत. त्याचं नाव आहे राजा भरत. याच्या भौतिक श्रीमंतीचं वर्णन पैठणच्या मालकांनी गोडस सुंदर केलंय. कधी जर वेळ भेटला रिकामा वेळ तर भंगिऱ्याला चाटिंग करण्यापेक्षा चांगल्या माणसांच्या वयवाची जा. देव तुमचं खूप चांगलं करेल. विठाला विठाला. त्याच्यापैकी 9 पैकी एक गोपीचंद राजा आहे. देवाच्या पण संसाराचं वर्णन नाही. लय फाटला देवाचा संसार. 7व्या अवतारातही फाटला, 8व्या अवतारातही फाटला. देवाच्या सुद्धा संसाराचं वर्णन नाही. देवाच्या संसारात वाद नव्हता का? आणि वाद जर नसता तर आईसाहेब खाली काऊन आल्या? राधेला मांडीवर घेतल्यामुळे आईसाहेबाला राग आला. राधेला मांडीवर घेतल्यामुळे आईसाहेबाला राग आला आणि वैकुंठ सोडून आईसाहेब दिंडीरवनात आल्या. म्हणजे वादिवाद होताच नाही. काहीतरी कितीतरी सांग. वैकुंठवासी श्रीमद भागवतातलं रत्न डोंगरोजी महाराज सांगायचे, भगवंताचा फार वेळेस संसारात वाद झाला. फार वेळेस संसारात. त्याच्यातला 5 वेळेचा वाद एका संन्याशाने मिटिला. तो संन्याशी भजन करणारा होता, इतकं लक्षात ठेवा. म्हणून भजन करणाऱ्याची बरोबरी ब्रह्मवेत्ता पण करू शकत नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार, तरी भजन करणाऱ्याची बरोबरी करू शकत नाही. इतकं तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोर पण जाळावे इतकी भजन. कारण तो संन्याशी भजन करीत होता. हे आईसाहेब खाली रुसून आलते ना, मला ना दे आता हे गव्हाला पाणी देताना गहू तुपटीत असतो. नाही मला पुढे सारखं ही गरज नव्हती सांगायची, पण ना दे गहू तुपटायचा. तर आईसाहेब खाली आल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला भजन करणाऱ्या संन्याशानं 6व्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारदानं सांगितलं, देवा तुम्ही मोठी माणसा आणि मोठ्या माणसाचं चुकल्यावर बारकी माणसं हसत असतात. मोठ्या माणसाने शक्यतो झाकून झुकून नेलं पाहिजे. नाही म्हणे माझा काही गुन्हा नसताना तिने खाली कशाला जावा. जाऊ द्या म्हणले, पण मोठ्या माणसानं 2 पावलं दिवस आलं पाहिजे. भजन करणाऱ्या नारदासारख्या संन्याशाचं ऐकून भगवान वैकुंठातून खाली आले आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आता काय ताण घेऊ नको, मी आलो ना. आले मग काय झालं? भजन तर तिथंच हे राधाकृष्ण. ताण घेऊ नको, आता राधाकृष्ण म्हणायचे नाही, आता विठोबा रुक्मिणी. मग सांगा वेळ झाला. चांगले पत्री इतकं 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 यावं लागलं का नाही खाली. म्हणजे पती का नाही, कोणती गाठी होत्या का नाही संसारात. पण एका तिळाईत ती गाठ नसणारा संसार गोपीचंदाचा. इतका संसार सुरू. आईला दुःख वाटलं. गोपुरावर लढत होती. डोळ्यातलं ते पाणी एक थेंब असा पाठीवर पडला आणि तेजाब जसं अंगाला लागावं जितकं चटकानी बसती. विस्तू अंगाला लागल्यावर जशी चटकानी बसती, गरम वस्तू अंगाला लागल्याच्या नंतर जशी चटकानी बसती, तितका पाठीवर असा टर 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 फोडत झाला. असा जीव झाला, असं पाडलं. प्रत्येक पत्नीने सांगितलं आम्ही काहीच नाही. वरी पाहिलं तो गोपुरावर आई होती. आई होती. तेवढ्या पत्न्यांना बाजूला लोटलं. बाजूला लोटलं आणि जिन्यावरनं गोपुरावर पोहोचले. ओल्या कपड्यानं आईच्या पुढे मांडी घालून राजा बसला. त्या राजाचं नाव होतं गोपीचंद राजा. माय तू का रडतेस? तुझ्याकडे कोणी वामदृष्टीने पाहिले? एखाद्यानं वाईट जिभीनं तुला एखादा शब्द वापरलाय? आई तुझ्यानं एखाद्यानं कोणी असं वाईट बोट दाखवलंय? नाही रे बाळा, नाही. नाही वाम रसना प्रगल्भेशी. अशी कोणाची रचना प्रगल्भ नाही की त्यांनी मला वाईट म्हणावा. ही ती चक्षुभय व्याप्ती. असे कोणाचे डोळे ताकदवान नाही की ज्यानं तुझ्या आईला वाईट दृष्टीनं पाहावा. हे ती पारणीर भय जा येते. अरे एखाद्याचा हात असा ताकदवान नाही, पारणी म्हणजे हात, की त्यानं मला त्याच्या हातानं भय दाखवा. असा हात कोणाचा मला अजून सापडलेला नाही. मग आई तू रडतेस का? मला तुझं दुःख वाटते. आई मी दुःख नाही ना, मला 1800 पत्न्या आहेत. काय वैभव आहे माझं. माझ्या किती सात्विक पत्न्या आहेत. अगं माझ्या पत्न्यांचं वर्णन ऋषी मुनींनी करावं. या देशातली सर्वात मोठी श्रीमंत संपत्ती काय असेल तर या देशाची स्त्री आहे असं ऋषींनी माझ्या पत्न्यांना बघून पदवी दिली बायकांना. राज्य, राणी व संपत्ती इतक्या श्रीमंत आहात तुम्ही. सोप्या भाषेत सांगू, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटातून जन्माला आले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्या पोटातून जन्माला आले. 6 पातशाहीपैकी 2 पातशाहींनी शंकराची मंदिरं पाडली. जगाला सावली देणारं विश्वाचं दैवत शंकर, आणि या शंकरावर सावली जिनं केली ती देवी अहिल्याबाई होळकर तुमच्या पोटी जन्माला आली.
ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे तुमच्या पोटी जन्माला आले, म्हणजे रत्नांना जन्माला घालणारं रत्न किती मोठा असेल. राज्य, राणी व संपत्ती या